ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जय श्री कृष्ण. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग आपण बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ मराठीमध्येच आहे आणि आपल्या घरी आई वडील म्हातारे आजी आजोबा लहान मुलं असतील त्यांना या व्हिडिओविषयी आवड करून द्या आणि त्यांच्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा पाठ रुजवा. तर मग आता आपण सुरू करूया. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकत चला. तर मग आता आपण सुरू करूया. मनुष्याने इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक सोयीस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्यांचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्यांच्या मार्गाचे अनुसरण करणे भीतीदायक असते. मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्मे होत. आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेली आज्ञेनुसार केलेली कर्म होय. परंतु भौतिक असो किंवा अभौतिक असो, मनुष्याने दुसऱ्यांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात, परंतु कर्म करणाऱ्यांसाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व सदैव उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो तर क्षत्रिय राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक होण्याची अनुमती आहे. आणि अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्यांच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ब्राह्मणांप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण क्षत्रियांप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक मूलतः क्षत्रिय होते, परंतु नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचवेळी त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. अर्जुन काय म्हणतो कृष्ण भगवंताला? हे वृष्णवंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्मे करण्यास प्रेरित होतो? तेव्हा कृष्ण भगवान उत्तर देतो, जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्पशकांपासून मुक्त असतो. म्हणून स्वभावतःच तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही. परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापे करतो. कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्यांची इच्छाही नसते. यास्तव जीवांच्या विकृत स्वभावाविषयी अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता. जरी काही वेळा
जीवाला पाप करावयाचे नसले तरी त्याला बरेच पाप करण्यास भाग पाडले जाते. पाप कर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणांमुळे पापकर्मे घडतात. या संबंधी भगवंतांनी पुढील श्लोकात सांगितले आहे. काम येष क्रोध येष रजोगुण समृद्धम महाशनो महापापम विद्विनिहम वैरिणम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. हा कामच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. जेव्हा एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे श्रीकृष्णाशी असणारे शाश्वत प्रेम रजोगुणाच्या संगोपनामुळे कामविकारात रूपांतरित होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते. जीवांचे भगवंताशी असणाऱ्या प्रेमभावनेचे रूपांतर कामविकारात होते. नंतर कामाची तृप्ती न झाल्यास तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमोगुणाचे प्रकटीकरण आहे. प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात. म्हणून जर रजोगुणांचे तमोगुणात अधःपतन होऊ न देता त्याच्या जगण्याच्या आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधःपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या नित्य वृद्धिंगत होणाऱ्या आध्यात्मिक आनंदासाठी स्वतःला अनेक रूपांमध्ये विस्तारित करतात आणि जीव हे याच आध्यात्मिक आनंदाचे अंश आहेत. जीवांना आंशिक स्वातंत्र्यही आहे, परंतु आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्यामुळे जेव्हा त्यांचा सेवाभाव इंद्रियभोग करण्याच्या प्रवृत्तीमध्ये रूपांतरित होतो तेव्हा ते कामाच्या अधिपत्याखाली येतात. बद्ध जीवांना आपल्या कामवृत्तीची पूर्तता करता यावी यासाठी भगवंतांनी या भौतिक सृष्टीची निर्मिती केली आहे. दीर्घकाळ कामवासनेची पूर्ती करण्याच्या प्रयत्नात निष्फळ झाल्यावर जीव आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीविषयी जिज्ञासू होतात. ही जिज्ञासू म्हणजेच वेदांत सूत्राचा प्रारंभ आहे. वेदांत सूत्राच्या आरंभीच म्हटले आहे की अथातो ब्रह्म जिज्ञासा. मनुष्याने परमतत्वाविषयी जिज्ञासा करावी. श्रीमद भागवतात ब्रह्म याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. जन्माघेश्य येतो नमादित्यसम, अर्थात परब्रह्म हेच प्रत्येक गोष्टीचे उत्पत्तीस्थान आहे. म्हणून कामाचा उगमही परब्रह्मामध्येच होतो. यास्तव जर कामाचे रूपांतर परब्रह्मावरील प्रेमामध्ये केले अथवा कृष्ण भावनेमध्ये केले किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास श्रीकृष्णाच्या सेवेसाठी सर्व गोष्टीची अपेक्षा ठेवली तर काम आणि क्रोध या दोघांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. भगवान श्रीराम यांचा अनन्य सेवक हनुमान याने रावणाची सुवर्ण लंका भस्मसात करून आपला क्रोध प्रदर्शित केला, परंतु असे केल्याने तो भगवंताचा महान भक्त झाला. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण आपल्या संतुष्टीकरिता अर्जुनाला शत्रूवर क्रोधित होण्यासाठी प्रेरित करीत आहे. म्हणून काम आणि क्रोध जेव्हा कृष्ण भावनेमध्ये उपयोगात आणले जातात तेव्हा ते आपले शत्रू नसून ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो त्याचप्रमाणे जीव हा कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. तर मित्रांनो, उर्वरित अध्याय आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. राधे राधे. तेव्हा ते आपले शत्रू नसून मित्र होतात.